नमस्कार मित्रांनो. तर आज मी आणि दादा थोड्याशा गप्पा टप्पा करणार आहोत युट्यूबला. दादा म्हणजे माझे आजोबा. तर तेच आता बोलूया आपण दादासोबत. तर दादा, तुम्ही युट्यूबला आलात, फर्स्ट टाइम असं व्हिडिओ बनवताय, कसं वाटतं तुम्हाला? यूट्यूबवर येण्याची माझी पहिली वेळ आहे आणि हे नवीन टेक्निक इतका आनंददायी आहे की त्या कारणानं आपण समाजाशी जोडले जातो. आपल्याला आपले विचार व्यक्त करायला संधी मिळते आणि त्या माध्यमातून ज्या तरुण पिढीला, पुढे येणाऱ्या नवीन बालकांना आपल्याला वेगवेगळे विचार देऊ शकतो. त्यामुळे हा आनंदाचा क्षण आहे. हा तुम्ही प्रत्येक जे पण नवीन प्लॅटफॉर्म येतं, तुमच्या टाईमला तर हे काही नव्हतं, पण फेसबुक असो, इन्स्टा असो किंवा यूट्यूब असो, तुम्ही खूप लवकर आत्मसात करतात सगळं आणि नवीन पिढींना खूप वाव देतात प्रत्येक गोष्टीला. नवीन पिढीनं प्रत्येक गोष्ट आत्मसात करणं का गरजेची आहे, तर जगाचा प्रवाह इतक्या वेगाने चालू आहे की त्यात आपण कुठेतरी मागे पडू नये. याकरता नव्या पिढीला प्रत्येक गोष्ट आत्मसात करणं गरजेची आहे, हे माझं मत आहे. त्यामुळे मी प्रत्येक बाहेर म्हणजे जे माझ्यासमोर येतात, तरुण असू द्या, विद्यार्थी असू द्या किंवा माझ्या परिवारातील लोक असू द्या, मी त्यांना प्रोत्साहन देतो आणि त्यांच्या प्रोत्साहनाला कधी मी अडथळा आणत नाही. भारी. तुम्ही मी लाईव्ह करते, मी यूट्यूब करते, तर तुम्ही येतात, माझे जे मित्रमैत्रिणी आहेत, माझ्या एजचे जे आहेत, त्यांना एवढं छान वाटतं की अरे तुझे आजोबा तुला एवढं प्रोत्साहन देतात. तर मी त्यांना सांगते की अरे ते नवीन जनरेशननुसार, नवीन युगानुसार, उद्याचा दिवस काय आहे त्यानुसार तुम्ही स्वतःला आत्मसात करतात. खरंच ही खूप छान गोष्ट आहे, सगळ्याच्यानी हे होत नाही. तर तुम्ही जे नव्या पिढीनुसार प्रत्येक गोष्ट आत्मसात करतात, शिकायची जिद्द ठेवतात, ते खरंच खूप छान आहे. तर तुमचं ह्या बाबतीत लोकांना काय बोलणं आहे की नवीन पिढी ही एवढी खराब नाही आहे जसं ते लोक जातात, बघतात, किंवा यूट्यूबसाठी पण किंवा इन्स्टा, खूप लोक आहे जे मिसयूज करतात काही गोष्टींचं. तर तुम्हाला त्याच्या बाबतीत काय बोलणार? तुम्ही यंगस्टर्स लोकांना काय एक संदेश देऊ इच्छिता? काय परिस्थिती कशी आहे की आपण जेव्हा तरुणांना घडवितो तेव्हा त्यांना घडविण्यामागं आपली कुठे चूक होत असेल तर निश्चितच पिढी व्हायला जाणार. पण आपण जर त्यांना समंजसपणे घेतलं, त्यांना ऐकून घेतलं, त्यांच्या ज्या काही आकांक्षा आहेत त्यांना आपण बळ दिलं तर पिढी व्हायला जाऊ शकत नाही. आणि आजचे तरुण हे फार चांगल्या विचाराचे आहेत, खूप अभ्यासू आहेत. कारण की माझं एवढं छोटं गाव आहे, इथंसुद्धा इतके क्वालिफाईड मुलं आहेत आणि नुसते क्वालिफाईड नाही तर हुद्द्यावर आहेत, कोणी क्लास 1 आहेत, क्लास 2 आहेत, खूप काही पुढे गेले आहेत. तर हे बळ जर तरुणांना म्हणजे घरातल्या म्हणजे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी दिलं तरच ते पुढे जातील. आणि त्यांना जर आपण सारखं अडथळे आणत गेलो तर ते पुढे जाऊ शकत नाहीत. त्याकरता बळ देणं आवश्यक आहे, प्रोत्साहन देणं आवश्यक आहे, आणि तरच आपली नवीन पिढी चांगली घडणार आहे. आणि एक निश्चित आहे की चांगल्यासोबत वाईटही असतातच, हे समाजाची प्रवृत्ती आहे. चुकीचे थोडे असतात पण त्यामुळे विनाकारण समाजाचं नाव खराब होतं. तितक्यामुळे समाज खराब होऊ शकत नाही. जी आमची जनरेशन आहे, म्हणजे जे 2000+ बॉर्न आहे, जसं मी 2004ची आहे जे आहे, तर त्या लोकांना आम्ही जेनझी बोलतो, आम्ही जेनझी पिढी असं बोलतो. आणि त्याच्या आधीचे जे होते ते मिलेनियर. तर आम्ही जी जेनझी पिढी आहे, आम्हाला लोक खूप बोलतात की ही पिढी म्हणजे खूपच, आम्ही जे आम्हाला पटतं आम्ही तेवढंच बोलतो, आम्ही परिवाराला घेऊन जे आमच्यासोबत म्हणजे आम्ही खूप असं पहिल्या जनरेशनपेक्षा आमची जनरेशन खूप पुढची आहे आणि खूप ॲडव्हान्स आहे. जसं आम्ही फोनमध्ये जास्त आमचा टाईम घालतो, किंवा मग आता आमच्या रिलेशनशिपबद्दल आम्ही नॅनोशिप, सिच्युएशनशिप, डिवॉर्सचे रेट खूप वाढलेत. तर आमच्या पिढींना जी न्यू जनरेशन आहे, तर आता मी माझ्या आजीसोबत तुम्हाला बघते, तुम्ही एवढं छान आयुष्य घातलंय, पप्पाचं आयुष्य मी बघते, तर तुमच्या पिढीमध्ये हे सगळं नव्हतं. तुम्ही खूप छान तुमचं लग्न खूप छान टिकलं, तुम्ही तुमचा संसार खूप छान मांडला. तर नव्या पिढींना तुम्ही काय असा संदेश देता की त्यांनी? नव्या पिढीने एकच पाहायला पाहिजे, झगमगाकडे पाहून जमत नाही. हा झगमगाट फक्त दिखावा असतो आणि दिखावा करण्यापेक्षा हृदयातून प्रेम मिळालं पाहिजे. फक्त पुष्कळ ठिकाणी पाहतो आपण, महिना 2 महिने आय लव्ह यू म्हणतात आणि 4 महिन्याने घटस्फोट घेतात. त्याला अर्थ नाही ना. परिस्थिती कशी आहे, खरं मनातून प्रेम पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे.
तडजोडी आयुष्यात केल्याशिवाय संसार कडीला जातच नसतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या मनासारखी होत नसते. कधी तुझ्या मनासारखं, कधी माझ्या मनासारखं. असं केलं तर संसार टिकतो. आणि जर संसार टिकवायची इच्छा नसेल तर मग कसं आपलं की माझ्याच मनासारखं झालं पाहिजे, मी म्हणतो तीच योग्य आहे किंवा मी म्हणते तीच योग्य आहे, पण तो संसार टिकत नाही. आणि जे सध्या पाहायला चित्र मिळतं आहे की 6 महिन्यानं घटस्फोट, वर्षानं घटस्फोट. त्याला कारण एकच आहे की तुम्ही एकमेकाला समजून घेत नाहीत, एकमेकांच्या भावनाची कदर करत नाहीत आणि खरं मनातून प्रेम एकमेकाला देत नाहीत. जो प्रेम देतो तो समोरच्यानं काही दुखावलं तरी ते सहन करतो, पण प्रेम न देणारा प्रत्येक गोष्टीत गैरसमज करतो. बरोबर आहे. त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पण आता आम्ही लवकर रिलेशनशिपमध्ये येत नाही, आम्ही कोणाला कमिटमेंट नाही देत. आता आमची पिढी, आता समजा कोणी आवडलं पण आहे तर एकाला नॅनोशिपमध्ये, एखादा सिच्युएशनशिप म्हणजे मी तुमच्यासोबत आहे पण मी तुमच्यासोबत नाही पण आहे. जमलं तर आहे, जमलं तर नाही आहे. आणि लग्न करायला तयार नाही आहे तरुण पिढी. करिअरबद्दल खूप जास्त ऑब्सेस्ड आहे. करिअरच्या मागे एवढे लागले की फॅमिली हे सगळं विसरतायत. म्हणजे यंगस्टर्स खूप खूप जिद्दी आहे त्यांच्या ह्याला घेऊन. तर ही पिढी जी आहे तर तुम्ही काय समजवताल की कसं काय व्हायला पाहिजे पुढं? आयुष्यात करिअर अत्यंत आवश्यक आहे, पण ते करिअर करताना आपण परिवारापासून तुटू नये एवढी काळजी प्रत्येक तरुणीनं घेतली पाहिजे. परिवार सोबत असेल तर आपल्या करिअरलाही महत्त्व राहतं. नसतं आपण एकटे पडतो. आपसातला संवाद कायम ठेवला पाहिजे. आपण एकमेकांना प्रेमानं समजून घेतलं पाहिजे. परिवारातल्या अडचणीला आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुष्कळदा काय होतं, परिवाराच्या अडचणी आपण लक्षात घेत नाही आणि आपापला हेकाच पुढं चालू ठेवतो. त्यामुळे परिवाराशी आपले मतभेद होतात आणि ते मतभेद इतके विकोपला जातात की आपण परिवारापासून लांब जातो. आणि जोपर्यंत परिवार हे म्हणजे परिवाराचं महत्त्व केव्हा कळतं, जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा परिवाराचं महत्त्व कळतं. आणि सुखदुःख ही अशी बाब आहे की सुख असेल तर दुःख येणारच आहे आणि दुःख राहिलं तर कधी ना कधी परत सुख येणारच आहे. हे आयुष्यात चालूच असतं. याकरता परिवाराशी निगडीत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. करिअर करा, पण करिअर करता करता परिवारापासून लांब जाऊ नका. परिवाराला सांभाळून करिअर करा. बरोबर. तर आता तरुण पिढी जेव्हा त्यांचं पुढचं फ्युचर बघतात तर ते बघतात की अरे आता आजकाल म्हणजे ना यंगस्टर्स खूप आहेत की त्याने मला फूल दिले पाहिजे, त्याने माझ्यासाठी बुके. आता जसं इंस्टाग्राम ह्याच्यावर खूप ट्रेंड व्हायरल होतात आणि त्या हिशोबाने तरुण पिढी पळतीये. आता जसं इंस्टाग्रामला एखाद्याने एखाद्याला प्रपोज केलं तर ती रिंग किती डायमंडची आहे, त्याच्या पुढं मी त्याच्या पुढची रिंग करणार. तर हे सगळं यंगस्टर्सचं खूप कल चाललंय. तर आधी तर असं काही नव्हतं की रिंग घालणार म्हणजे मॅरी मीचं हे करणार. हे सगळं तरुण पिढीचं कल चाललंय. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय बोलायचं आहे? माझं स्पष्ट मत आहे, हा दिखावा आहे. हा दिखावा टिकणारा नसतो. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आपण करू शकत नाही आणि कुठे आपण कमी पडलो की एकमेकाबद्दल लागली गैरसमज होतो. त्यापेक्षा सगळं मनातून केलं पाहिजे. दिखाव्यानं कोणाचंही जीवन यशस्वी होत नाही. दिखावा हे फक्त 2 मिनटापुरतं असतं. जे समोर बसले त्यांना दाखवायला की पहा यांचं किती प्रेम आहे. हे दिखावा आम्ही आमचं आयुष्य जगलो, आमचे संसार पूर्ण कडीला लागले. कधी आम्ही एकमेकाला दिखावा केला नाही, 4 लोकांना दाखवलं नाही की आम्ही पती किती प्रेम करतो. ते दाखवायची गरज नसते. प्रत्येक हे हृदयातून व्हायला पाहिजे. एकमेकाला मान सन्मान दिला पाहिजे, एकमेकाच्या भावनाची कदर केली पाहिजे. हे महत्त्वाचं असतं. आणि अडचणीत एकमेकाच्या पाठीमागं खंबीर उभं राहिलं पाहिजे. पुष्कळदा काय होतं की आयुष्यात तुम्ही काहीच कमवलं नाही, मग तुमच्यासोबत मी राहू शकत नाही, ह्या कल्पना निवड चुकीच्या. आज कमवलं नाही, आयुष्यात असे क्षण प्रत्येका जीवनात येतात. कधी चांगले क्षण, कधी वाईट क्षण, कधी प्रगती होते, कधी अधोगती होते. पण याला समजून घेतलं पाहिजे आणि दोघांनी एकमेकाला समजून राहिलं तर दिखावा करायची गरज नाही. ते आयुष्य यशस्वी होतच. आता जसं तुम्ही म्हटलं की यंगस्टर्सचं खूप कल आहे की आय लव्ह यू बोललंच पाहिजे. जसं तुम्ही म्हटलं तर तुमच्या पिढीमध्ये तर हे नव्हतंच. हे मला तर वाटत नाही तुम्ही कधी म्हटलं असताल. तर हे जे कल आहे आता खूप वाढत गेले ह्या सगळ्या गोष्टी. तर समजा तुम्ही जेव्हा तुमचं
तुमचा नात जावाई. हां, तर आता तुमच्या समोर म्हणजे हां ठीक आहे. तर आता जसं तुम्ही म्हटलात, तर आता आता समजा तुम्हाला नात जावई बघायचा आहे, जेव्हा तुम्ही बघताल किंवा तुम्ही आता जसं आमचे यंगस्टर्स मुलांचे जे लग्न आहे किंवा आपल्या परिवारमधली जी तुमच्या पुढची जनरेशन आहे, ज्यांचे लग्न होतील, तर तुम्ही आता समजा नात जावईसाठी तुम्ही काय बघताल की काय क्वालिटी त्याच्यामध्ये पाहिजे की ते तुमचा प्रॉपर नात जावई व्हायला तयार आहे? तुम्हाला काय वाटतं? माझं पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो श्रीमंत असण्यापेक्षा परिश्रम करणारा आणि परिश्रम करून माझ्या नातीला प्रेम देणारा असावा. त्यानं प्रत्येक वेळी हे पाहू नये की काही अपेक्षा ह्या गोष्टी मला पटत नाहीत. प्रत्येकानं स्वतः कमवावं, स्वतः मोठं व्हावं आणि जे काही कोणाला द्यायचं घ्यायचं आहे ते तर चालूच असते परिवारामध्ये, त्याचा अपेक्षा करू नये. पण तुम्ही काय क्वालिटी बघणार एका मुलांमध्ये की एक क्वालिटी ह्या मुलामध्ये ही तर पाहिजेच? जोही मुलगा असेल तो चांगल्या परिवारातून सुसंस्कारित घरातून असावा आणि त्याच्या आयुष्यात असं काही नसावं की त्यानं काही चुकीचे कामं केले आहेत. तो थोडाफार अपयशी झाला असेल, पुढे त्याने यश संपादन केलं असेल तरी चालेल, कारण की अपयशी यशाची पायरी आहे. जेव्हा माणूस अपयशी होतो तेव्हा जिद्दीर जर उभा राहिला तो यशस्वी होऊ शकतो. असा जरी मुलगा असला आणि त्यानं जर कुठलेही अवगुण त्यात नसले, आज जे फॅशनच्या नावाखाली निकामी अवगुण जवळ येतात, 4 लोकात बसलं म्हणजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, ते गरजेचं नाही आहे. आपल्याला जे योग्य आहे, जे आपल्या परिवाराला पटतंय ते करण्यातच जीवनाचा आनंद असतो आणि ते करणारा मुलगाच मी पसंत करीन. अच्छा, पण दादा आजकाल असं कोणी भेटतच नाही. तुम्हाला माहिती आहे आता खूप अवघड झालंय की आजकाल मुली एवढ्या मुलांच्या मागं, मुलं एवढ्या मुलींच्या मागं, किंवा तुमच्या टाइमला कसं होतं की एक जेंटलमॅन, एक खंबीर व्यक्तिमत्व असणारे मुलं होते. आता तसं राहिलंच नाहीये. आता मुलं पण म्हणजे खूप अवघड झालंय आजकाल शोधणं. तुम्ही बघताय आजकाल लग्न होणं पण किती अवघड आहे. लग्न टिकण्यापेक्षा लग्न होणंच खूप अवघड आहे. तर तुम्ही मुलांना तुम्ही माझे आजोबा आहे, मी तुमची नात आहे, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही मुलांना काय संदेश देईल की तुम्ही कसं राहायला पाहिजे? मुलांना माझा संदेश हा आहे की तुम्ही यशस्वी होण्याकरता कुठल्याही चुकीच्या तडजोडी करू नये, त्यानंतर अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. यश हे सहज कोणालाच मिळत नाही. आपण जेवढी यशस्वी लोक पाहतो जे साधारण परिस्थितीतून यश शिखराला पोहोचले ते अतिशय परिश्रम करून वर गेलेले असतात. हे म्हणजे खचून जाण्याची गोष्ट नाही की त्याकरता पुन्हा अथक परिश्रम करायचे, पुढं जायचं. हे तरुण पिढीनं करायला पाहिजे आणि असं केलं तरच पुढं त्याचं भविष्य सुंदर बनतं, त्याला पुढचं आयुष्य सुखकारक होतं आणि तो पुढच्या पिढीलाही चांगले संस्कार देऊ शकतो. बरोबर. आता तुम्हाला हे झालंय ठीक आहे, तुम्ही हे म्हटलात, पण आजकाल आमची जी पिढी आहे, जेनझी पिढी, तर म्हणजे लेट 90s और जेनझी जे पण आहे, तर त्यांच्यासाठी खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. आणि जसं मी बघते आता, मी माझ्या खूप कमी एजमध्ये बघतीये, तर असे माझ्यासारखे खूप लोक आहेत जे खूप कमी एजमध्ये त्यांचं शिक्षण सुटले, खूप काही ते स्ट्रगल करतायत. तर त्यांच्यासाठी की त्यांनी कसं पुढे जावं, की आता ठीक आहे माझ्याकडे तुम्ही आहेत, माझे पप्पा आहे, तुम्ही सपोर्ट करतात, तुम्ही नव्या जनरेशननुसार बघतात, पण खूप लोकांकडे असं नाही आहे. मग त्यांना परिवाराला सोडूनच जावं लागतं किंवा जिद्द करावं लागते. तर आपल्या करिअरसाठी जिद्द करणं हे तुम्हाला कितीपत योग्य वाटतं? करिअरसाठी परिश्रम करणं, जिद्द ठेवणं हे योग्य आहे. तरी पण जर तुम्ही जिद्द ठेवून परिश्रम करून मोठे झालात तरी परिवाराला विसरू नये, या मी मताचा आहे. कारण जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा परिवार जवळ असणं अत्यंत आवश्यक असतो. नसता माणूस कोलमडून जातो. कारण आयुष्यात सुखासोबत दुःख येणारच असतं. त्याकरता आपण हे लक्षात घ्यायचं की आपण एकट्याने जगणं हे काही दिवसापुरतं ठीक आहे, पण नेहमीकरता जगण्यासाठी परिवाराची साथ सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. मी बघते आता 50% माझ्यासारखे आहेत ज्यांनी खूप कमी एजमध्ये बघितलं की काय असतं,
पण खूप लोक असे पण आहेत ज्यांना लवकर माहीत नाहीये की संकट काय असतं, किंवा एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या दुनियापेक्षा पण खूप मोठं म्हणजे ब्रेकअप त्यांच्यासाठी असं असतं की खूप मोठी हे झालं. आणि त्यांनी खूप लोकांनी हे बघितलं नसतं की खरं म्हणजे आयुष्याचे खरे संकट काय असतात, त्यांनी बघितलेलं नसतं. तर तुम्ही आता यंग पिढी जी बनतीये, जे ह्या एजमधून जात आहेत, तुम्ही मुलींसाठी काय संदेश देऊ इच्छिता की मुलींनी त्यांचं करिअर, त्यांचं भविष्य, त्यांचं पुढचा संसार, त्यांचे आई वडील ते खंबीर व्यक्तिमत्व व्हायला पाहिजे. तर यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता फक्त मुलींसाठी? आजकालच्या मुली अतिशय हुशार आहेत, खूप प्रगतीपथावर प्रत्येक क्षेत्रात त्या पुढं चालल्यात, ही आनंदाची बाब आहे. फक्त त्यांना मला एकच सांगायचं, जरी तुम्ही पुढं जात असलात तरी तडजोड हे आयुष्याचा भाग आहे. आयुष्यात जेव्हाही तुम्ही तुमचा साथीदार निवडाल तेव्हा फक्त त्याच्या अवतीभोवतीचं झगमगाट न पाहता किंवा प्रत्येक गोष्ट तुम्ही अपेक्षा ठेवताल की त्याच्याकडे हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे, हे अपेक्षा न करता तो किती विद्वान आहे, हुशार आहे, किती कार्यक्षम आहे, किती परिश्रम करणार आहे, आपल्याला किती प्रेम देणार आहे, या गोष्टी पाहणं मुलींच्याकरता आवश्यक आहे. त्याची श्रीमंती ठीक आहे असेल, पण ती श्रीमंती त्यानं कमवलेली नसती, ती त्याच्या वाडवडिलाकडून आलेली असते. तर ती त्याची म्हणजे स्थायी मालमत्ता नाही, ती कधीही जाऊ शकते. जेव्हा तो स्वतः परिश्रम करील, स्वतः कमविल, तेव्हा त्याला त्या पैशाचं महत्त्व कळेल. आणि त्या हिशोबानं तुम्ही मुलाची निवड करावी. त्याच्या अवतीभोवतीच्या जे ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्यावर तुम्ही मुलाची निवड करणं हे निवड मला चुकीचं वाटतं. आणि हे संदेश तुम्ही मुलांसाठी काय द्याल की मुलांकडून पण खूप गोष्टी, आता जसं मुलगी पण जॉब करते, मुलगा पण जॉब करतो, पण त्यांना असं आहे की दोन्ही जॉब करतात ना. मग माझ्यासमोर असे खूप उदाहरण आहेत की मी बघते की यार जॉब दोन्ही करतात पण घरी आल्यावर दोन्ही काम नाही करत. तर खूप गोष्टी ह्या म्हणजे मुलींनाच तडजोड का, मुलांनी काय करायला पाहिजे? जर दोघंही जॉब करीत असतील तर माझं, जरी मी जुन्या विचारातला असलो, जुन्या पिढीतला असलो, तरी माझं स्पष्ट मत आहे, जेव्हा घर सांभाळायचं तेव्हा दोघांनीही आपापल्या जिम्मेदाऱ्या पूर्ण करायला पाहिजे. घरी आल्यावर एकमेकाला मदत करायला पाहिजे. मग ते घर प्रपंचातल्या कामात असू द्या किंवा लेकरांच्या संगोपनात असू द्या, लेकरांच्या अभ्यासात त्यांना मार्गदर्शन करण्यात दोघांनी आपापली भूमिका 100% निभवायला पाहिजे. म्हणजे ते घर सुखी होईल. प्रत्येक गोष्ट मी करतो, मी पुरुष आहे म्हणून करणार नाही आणि स्त्रीनंच केलं पाहिजे किंवा पुरुषाची एखादी गोष्ट पुरुषानंच केली पाहिजे, मी करणार नाही, अशी भूमिका घेतल्यावर मग ते एकमेकांचे मनं खराब होतील, एकमेकांना समजून घेऊ शकत नाहीत. प्रत्येक वेळी घरात म्हणजे तक्रारी उद्भवतात. तर हे गोष्टी प्रत्येकाने टाळायला पाहिजे. आणि लेकरांचं संगोपन करताना या गोष्टीचा महत्त्वाने विचार करायला पाहिजे. लेकरांचा लाड करण्यापेक्षा त्यांचं कौतुक करा, परंतु लाड करू नका, त्यांना प्रोत्साहन द्या. लाड हा विषय वेगळा आणि त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना प्रगतीपथावर नेण्याकरता वेगवेगळे गोष्टी उपलब्ध करून देणं हा विषय वेगळा. तर तेवढं पथ्य पाळलं पाहिजे. नुसत्या लाडात लेकरं काय होतात, वायाला जातात. त्यांना वाटतं आपल्या कमी कशाचीच नाही, मग आपण काही केलं तरी चालतंय. तर या गोष्टी प्रत्येक दोघांनी म्हणजे आधी नवरा बायकोला समजून घ्यायला पाहिजे. कधी कधी काय होतं की वडील नाही म्हणतात, आई म्हणते काय हरकत आपल्याला नाही द्यायला. मग कधी कधी आई देते तर वडील म्हणतात हे असे लाड तू करू नको. त्याच्या दोघांनी विचारपूर्वक या गोष्टी करायला पाहिजेत, तर तो संसार यशस्वी होतो असं माझं मत आहे. तर आता आपल्या गावामध्ये खूप असे मुली आहेत ज्या खूप पुढे गेल्यात, खूप जिद्दीने पुढे गेल्यात. तर त्यासाठी आता लोक म्हणतात की यार लग्न केलं की करिअरला ब्रेक लागतो, मुलं झाले की करिअरला ब्रेक लागतो. पण मी पण असे बघितल्यात, आता आपली मात्री डॉक्टरची म्हणजे मात्री डॉक्टरच्या घरचे तिनं लग्न करून तिची मुलगी होऊन त्यात खूप मोठ्या पदावर आहे. तर तुम्हाला काय वाटतं की लग्न किंवा मग मुलं बाळं हे मुलीच्या आयुष्यातला ब्रेक असतो की ते आपल्या घेण्यावर आहे किंवा पुढचा साथीदार कसा भेटतो ह्याच्यावर आहे?
आज लग्नाचे वय अतिशय मुलांचे आणि मुलींचे वाढलेले आहेत. ते एकतर सामाजिकदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या दोन्ही दृष्टीनं पुढचं भविष्य म्हणजे बिघडणार आहे. त्याच्यानं भविष्य सुधारणार नाही. कारण काय योग्य वयात जर संतती झाली तर ती कार्यक्षम, बुद्धीनं तल्लख आणि आरोग्यानेच चांगली घडू शकते. लग्न योग्य वयात व्हावी. जर आपण करिअर करीत बसलो तर करिअर नंतरही करता येतं. असे उदाहरणं खूप आहेत की जे माझ्या गावाचे शेजारी आत्ताच पूर्वानं सांगितल्याप्रमाणे मात्रीची मुलगी तिनं लग्न झाल्यानंतर तिला मुलगी झाल्यानंतर तिनं UPSC परीक्षा MPSC परीक्षा देऊन ती क्लास 2 अधिकारी झाली. ती आधी साधी क्लार्क होती, ती आज क्लास 2 अधिकारी झाली. हे म्हणजे मनात जर जिद्द असेल तर लग्न झाल्यावर आपण करू शकत नाही ही कल्पना चुकीची आहे. त्यावेळी फक्त एकच असते की त्यावेळी आपल्या सासरच्या परिवारानं आपल्याला पूर्ण सहकार्य करणं आवश्यक आहे. तेवढी मानसिकता सासरच्या परिवारानं तयार केली पाहिजे की आपली सून जर प्रगती करते, एखादा मोठी गोष्ट म्हणजे ती अचीव करायली तर आपण का तिला मागं ओढायचं, हे सासरच्या परिवाराने विचार करायला पाहिजे. बरोबर आहे. आता हे झालं, आता हे गोष्टी खूप पुढे गेल्यात, लोक म्हणजे करतायत, खूप पिढी बदलली आहे आणि आमची पिढी तर खूप सपोर्ट करते एकमेकांना. हे झालंय, कुठं करते कुठं नाही करत. पण आता तुम्ही प्रेमची डेफिनेशन म्हणजे तुम्हाला समजा बघायचं आहे तर म्हणजे तुमचं काय असेल. आमच्या जनरेशनसाठी म्हणजे काय झालंय, खूप आता जसं कूल बनणं, पार्टीमध्ये जसं ड्रिंक करणं, या मुलगा ड्रिंक नाही करत ते कूल नाही आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या चालल्यात. आणि त्याची तो राहतो कसा, त्याची बॉडी कशी आहे किंवा ती कशी राहते, ती व्यवस्थित बोलते का, किंवा ह्या सगळ्या गोष्टींवरनं त्याला डिफाईन करायला लागलेत. तर तुमच्यासाठी प्रेमाची परिभाषा काय आणि काय बघितलं पाहिजे, 4 अशी गोष्ट जे बघितलं पाहिजे. किंवा तुम्ही मला काय सांगताल की जेव्हा समजा मला मुलगा बघायचा आहे तर मी काय करू, काय मी बघितलं पाहिजे, लोकांसाठी नाही तुमच्या नातीसाठी. हा थोडा प्रश्न अवघड आहे. कारण समोर वेळ येईल तेव्हा काय काय लक्षात येईल हे मी सांगू शकत नाही. पण थोडक्यात की मुलगा सुसंस्कारी असावा आणि त्याचा कल दिखावा करण्यापेक्षा म्हणजे पुढील संसार कसा सुखाचा करता येईल हा विचार करणारा असावा. आणि माझ्या नातीकरता त्यानं म्हणजे चुकीच्या तडजोडी त्याने करू नये आणि हिने अपेक्षा करू नये हे मी हिलाही सांगेल, माझ्या नात्यालाही सांगेल. आणि त्याच्याकडून मी अपेक्षा करते की त्यानं हिला सुखी हिला आनंदी दिसावं म्हणून चुकीच्या तडजोडी कराव्यात. बरोबर. प्रेम प्रदर्शित करणं किंवा एकमेकाला खूप आपण प्रेम करतो हे दाखवणं हे काही क्षणापुरतं असतं. ह्या गोष्टी ज्या मनातून आहेत त्या दाखवायची गरज नसती. त्या ज्यांच्या हृदयात उपजत प्रेम आहे एकमेकाबद्दल, ज्यांना एकमेकाचं खरं म्हणजे कौतुक करायचं, एकमेकाला सांभाळून घ्यायचं, त्यांना दिखावा करायची गरज नसते. ते दिखावा करून ते फक्त 2 मिनटापुरतं एकमेकाला आपण दाखवतो की मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम करती, हे म्हणजे आमच्या पिढीला न पटणार आहे. बरोबर. आणि लग्नात सुद्धा काही अपेक्षा असतात की खूप इव्हेंट करणं, खूप निकामी गरजा म्हणजे जे गरज नाही त्या गोष्टी करणं, याचा मी वैयक्तिक माझ्या पुरता असा विचार करतो. या गोष्टीची गरज नाही. लग्न हा समारंभ फक्त कुटुंबापुरता माहीत असतो. याचा आनंद हा कुटुंबाला असतो. येणारे फक्त तुमच्या म्हणजे एक शुभेच्छा देण्याकरता येतात, त्यांना याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्याकरता त्यांना दिखावा करण्याकरता त्यांच्यासमोर निकामी इव्हेंट करणं, निकामी प्रदर्शन करणं आणि पैशाचा अपव्यय करणं हे माझ्या दृष्टीनं चुकीचं आहे. तुम्ही लव्ह मॅरेजला काय सपोर्ट करताल, तुमचं लव्ह मॅरेजबद्दल काय मत आहे? लव्ह मॅरेज करायला माझा विरोध नाही. लव्ह मॅरेज होतात चांगली गोष्ट आहे, परंतु लव्ह मॅरेज करताना दोघांनी एकमेकाला जाणून परखून प्रेम केलं पाहिजे तर ते लव्ह मॅरेज टिकतं. नसता फक्त भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही लव्ह मॅरेज कराल तर ते आयुष्यभर टिकत नाही. एकमेकाला चांगलं परखून लव्ह मॅरेज करा, माझा त्याला विरोध नाही. आणि करताना एकमेकाचे संस्कार पाहून करा. बरोबर. हां, किंवा काय होईल संस्कार वेगवेगळे असले तर एकमेकाला जुळून घेऊ शकत नाही आपण.
त्यावेळी परिवाराची सुद्धा संमती घ्या. परिवाराला पटेल त्या हिशोबानं करा. जर नाही पटलं तर परिवाराला विचार करायला वेळ द्या. त्यांना विचार करून त्यांचं मन तयार करा आणि नंतर लग्न करा. त्याकरता पळून जाणं किंवा काहीतरी उपद्व्याप करणं हे न पटणार आहे. 4-6 महिने मागं पुढं होईल, पण परिवाराला वेळ द्या, परिवाराला समजून घ्या आणि त्यांनाही पटवून सांगा की आम्ही एकमेकांना चांगलं जाणतो, एकमेकांना प्रेम करतो, आम्ही आमचं आयुष्य सुखी करू ही तुम्हाला गॅरंटी देतो. आणि परिवाराला पटल्यावर मग लग्न करा. बरोबर. भारी दादा, तुम्ही तर एकदम कूल दादा म्हणले आज. जे पाहायला मिळतंय ना ते फक्त भावनेच्या आहारी जाऊन माझं प्रेम झालं की नाही, घरचे नाही म्हणतात आम्ही पळून जाऊ. आणि ही कुठली परिस्थिती आहे? पळून जाऊ लग्न करून तुम्हाला घरच्याचा पुन्हा आधार मिळणार नाही. घरचे तुमच्या दुरावतील, त्यांचे तुमच्याबद्दल गैरसमज होतील. हे दोघांकरताही चांगलं नाही, तुमच्या करता नाही आणि घरचे जे कुटुंब आहेत, मुलीकडचं कुटुंब मुलाकडचं कुटुंब, त्यांच्याकरताही हिताचं नाही. समाजात पुन्हा ते विनाकारण मान खाली घालून चालतील. त्यापेक्षा त्यांच्या संमतीने गेले ते समाजाला सांगतील आम्ही परवानगी दिली लेकरांना, आमच्या परवानगीने केल्या लेकरांनी. बरोबर आहे. आता तुम्ही पण मारवाडी आहात आणि मारवाडी म्हणजे आता जसं पूर्ण सोशल मीडिया या पूर्ण पिढी म्हणजे सगळे लोक असा विचार करतात म्हणजे मारवाड्यांचे लग्न म्हणजे एकदम टॉप नॉच, खूप भारी, आपल्या लग्नामध्ये खूप जास्त पैसा उधळतात. आपण एक लेवल सेट करतो लग्नाची. आपण खूप लोक असे आहात जे खूप अवाढव्य पैसे लग्नामध्ये घालतात. मारवाड्यामध्ये असं आहे की बाबा लग्नासाठी पैसे वाचवणं, हे मुलीच्या लग्नासाठी एवढं लागेल, मुलीच्या लग्नासाठी सांभाळून ठेवणं आणि खूप मोठे इव्हेंट्स होतात. तर तुम्हाला कसं, तुम्ही पण तुमचं काय मत आहे की कसे लग्न झाले पाहिजे? माझं मत आहे जे आवश्यक लग्नात आहे त्या गोष्टी जरूर करा, पण इव्हेंटवर निकामी रोषणाई, फटाके उडवा, DJ लावा या गोष्टीवर खर्च करणं मला अपेक्षित नाही. तुम्ही तुमच्या प्रेमी लोकांना बोलवा, त्यांना जेवण द्या, पण त्या जेवणावर अन्न वायाला जाईल असं जेवण देऊ नका. जेवण योग्य असावं की जेणे अन्नही वायाला जाऊ नये, पैशाचा अपव्यय होऊ नये आणि यातून तुमचा जो पैसा वाचेल तो मुलीच्या नावानं कुठंतरी गुंतवून ठेवा की भविष्यात त्यांना अडचण आली तो पैसा त्यांना कामी येईल. उधापट्टी करून तर तो पैसा संपून जाईल. त्यापेक्षा काय असतं, जरी आज सुबत्ता असली तरी संसारात कधी अडचण येईल सांगून येत नाही, संकट सांगून येत नाहीत. केव्हाही कुठले म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या बिमाऱ्या आहेत किंवा मोठे अपघात आहेत, हे असे सांगून कोणाच्याच आयुष्यात येत नाहीत. त्यावेळी किती खर्च लागल तो खर्च जर आपण कुठंतरी बचत केली असली तर वेळेवर आपण हवालदिल होत नाही, कोणापुढे हात पसरायची पाळी येत नाही, आपण लाचार राहू शकत नाही, जिद्दीने सगळं करू शकतो. त्यामुळं निकामी इव्हेंटवर कुठलाही पैसा खर्च करणं हे मला माझ्या वैयक्तिक विचारात कतई पटत नाही. बरोबर, भारीच. तर आता आपण एक गेम खेळूया दादा, जे यूट्यूबला खूप व्हायरल झालेलं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल तर तुम्ही मला सांगा. म्हणजे त्याच्यात 2 असतं, एक बेअर मिनिमम असतं आणि एक प्रिन्सेस ट्रीटमेंट असते. ठीक आहे, पण त्यात तुम्ही मला सांगा की ह्या सगळ्यामध्ये तुमचा काय विचार आहे, तुम्ही काय म्हणता. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर मी समजा शॉपिंगला गेले आणि माझ्या शॉपिंगच्या बॅग्स आहे, त्या बॅग्स त्याने उचलल्या तर ते उचलल्याच पाहिजे. हे प्रिन्सेस ट्रीटमेंट आहे की बेअर मिनिमम आहे? असं आवश्यक नाही. कुठलंही ओझं जेव्हा तुम्ही पती पत्नी असता तेव्हा दोघांनी उचललं पाहिजे. संसाराचं ओझं असू द्या, उद्या येणाऱ्या संततीचं ओझं असू द्या, किंवा कुठं काही गावाला गेलात तर तिथे असू द्या. हे एकट्याचं काम नाही आहे, हा एकनिश्चित आहे. पुरुष थोडा शारीरिकदृष्ट्या सक्षम असतो तर तो 60% उचली तर 40% स्त्री उचलायला काय हरकत आहे. दोघांनी मिळून केलं तर दोघांत एकमेकाबद्दल आत्मीयता राहील आणि त्यांनीच केलं पाहिजे ही भूमिका ठेवली तर नेहमीच आपसात तक्रारी होतील. बरोबर, पण असं नाही आहे ना की हजबंड वाईफच झाले, कोणी कधीच नाही. यात कुठली प्रिन्सेस ट्रीटमेंट आली? प्रिन्सेस स्वतःला समजून घ्यायचं हे महत्त्वाचं आहे, मानायचं नाही. स्वतः समजून घ्यायचं आपण प्रिन्सेस आहेत असं मानायचं नाही, फक्त समजायचं हो मी खूप मोठी आहे, खूप आनंदी आहे,
पण उगाच मानायचं मी प्रिन्सेस आहे म्हणजे माझ्या पुढे लोकांनी वाकलं पाहिजे, माझ्या नवऱ्यानं माझ्या सासऱ्यानं माझ्या पुढे पुढे केलं पाहिजे, हे विचार करणं निवड चुकीचं आहे. बरोबर आहे, भारीच हा. आणि खरंच आहे की त्याने ते केलं तर ती प्रिन्सेस ट्रीटमेंट झाली हे नाही होऊ शकत असं. आपण आता जसं की काही लोक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा एक मुलगा मुलगी त्याच्यात फ्रेंडशिप असो काही पण असो, तर त्या सगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये ठीक आहे, एक मुला आणि मुलीचं नातं कोणतं पण नातं असो, भावा बहिणीचं असू द्या, एक मित्रमैत्रिणीचं असू द्या, कोणतं पण नातं असू द्या, तर त्याच्यामध्ये हे मी सांगते, तुम्ही तर खूप भारी बोलून गेलात असं. पण आता जसं समजा त्याने माझ्यासाठी गाडीचा दार उघडलाच पाहिजे, तर हे काय वाटतं तुम्हाला? आणि ह्या अपेक्षा निवड निकामी येत, काही कारण नाही. जे हातात समोर येईल त्यानं आधी जोस पुढं जाईल त्याला उघडायचं. मुलालाच उघडलं पाहिजे, मुलीच उघडलं पाहिजे असं मी माझ्या या वयात कधी विचार करत नाही की माझे ड्रायव्हर माझ्या गाडीत उघडलं पाहिजे म्हणून. तर ते तुम्ही तरुणांनी काय विचार करावा. बरोबर दादा, एकदम भारी हा, एकदम भारी बोललात. तर आता आपण ही तर संपूया आणि तुम्ही मला सांगा की मुली आता जसं यंग पिढी रील्स, इंस्टाग्राम किंवा मग आता समजा एखाद्या ठिकाणावर आम्ही फिरायला गेलो, तिथं एखाद्या पिढीनं म्हणजे एखाद्या मुलीनं तिथे गेले फिरायला की मला तिथे नाही, मला दुसरीकडे जायचं आहे, खूप चाललंय आजकाल. म्हणजे खूप लोक आहेत जे सोशल मीडियामुळं खूप लोकांचे ब्रेकअप होत आहेत, खूप खूप मागं पुढं चालली आहे जिंदगी. तर तुम्ही हे सोशल मीडियाच्या भपक्याच्या पुढं तुम्ही काय एक असा संदेश द्या की, आणि त्याच्यावर आपण ही मुलाखत बंद करू, मग आपण दुसऱ्या मुलाखतमध्ये बोलूया. पण आता तुम्ही सांगा की तुम्ही काय सांगताल की एक हॅप्पी लाईफ कशी जगली पाहिजे, एक हॅप्पी इंडिपेंडेंट लाईफ. ब्रेकअप व्हायला एकच कारण आहे, एकमेकांना समजून न घेणं, तडजोडी न करणं, एकमेकाच्या मनाचं महत्त्व न ओळखणं आणि खरं म्हणजे हृदयातून प्रेम न देणं. जे सगळे एवढं करतील, चांगल्या मनानं प्रेम देतील, एकमेकाला समजून घेतील, तडजोडी करतील, एकमेकाचा आदर करतील, त्यांना ब्रेकअप होण्याची वेळच येणार नाही. बरोबर आहे दादा. आता खूप वेळ झाला आपण बोलतोय आणि तुम्ही खरंच खूप छान बोललात. तर मी तर खूप प्राऊड आहे की तुम्ही माझे आजोबा आहात. एवढं मस्त यंग पिढींना तुम्ही प्रत्येक वेळेस माझं पण काय असलं की तुम्ही मला एवढं समजवता, सगळं करता. तर खरंच खूप छान वाटलं बोलून. तर आता आपण मला वाटतं आपण ह्याचे पार्ट्स केले पाहिजे. तुम्ही पुढच्या मुलाखतीत येतील ना? हो जरूर. तर आता ठीक आहे, चला बाय अवश्य. बाय बाय करा सगळ्यांना. बाय बाय. बाय.